सरवणकर हे माहीममधून सशर्त माघारीसाठी तयार आहेत। मनसेने शिवसेनेविरुद्धचे उमेदवार मागे घ्यावेत अशी अट सरवणकर यांनी ठेवली आहे। सदा सरवणकरांची अट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता मान्य करणार का हा एक प्रश्न आहे। राज्यामध्ये 39 जागांवरती मनसे विरुद्ध शिवसेना अशी लढत होती आहे। 39 जागांवरती आता मनसे माघार घेणार का असाही मोठा प्रश्न समोर आहे। अर्ज माघारीसाठी अवघा 1 तास उरलेला आहे। मनसेने विचार न करता उमेदवार दिले असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा केलं होतं आणि काही वेळामध्ये आता राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सदा सरवणकर पोहोचणार आहेत। त्यामुळे आता या भेटीच्या नंतर काय नेमकी चर्चा होणार आहे आणि उमेदवारी कोण नेमकी मागे घेणार हे बघणं महत्त्वाचं असेल। तर सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी अनेकांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न केलेत। आजचा दिवस खास महत्त्वाचा आहे आणि अवघे काही तास उरले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राची नजर आहे ती फक्त माहीम विधानसभा या मतदारसंघावर लागलेली आहे। कारण का अमित राज ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी सध्या एक वेगळ्या प्रकारची राजनीती सुरू आहे। सदा सरवणकर यांना तातडीनं मुख्यमंत्र्यांनी वर्षा या निवासस्थानी बोलावून घेतलं। काय नेमकं या बैठकीत झालं हे जाणून घेऊ। आपल्यासोबत सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर दोघंही उपस्थित आहेत। सरवणकर साहेब, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। आजचा दिवस खूप महत्त्वाचा आणि तुमच्या कार्यकर्त्यांसाठी धाकधुकीचा आहे। काय बैठकीत झालं आतमध्ये? राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची इच्छा आहे की महायुतीचं पुनश्च सरकार आलं पाहिजे। आमची सर्वांची इच्छा आहे की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथजी शिंदे झाले पाहिजेत आणि त्यामुळे आम्ही असं म्हणालो होतो की जर मनसेनेने आपले उमेदवार मागे घेतले तर आपल्याला एखाद्या सीटसाठी काही ॲडजस्टमेंट करता येईल। त्यांनी काही ठिकाणी घेतल्याचं आता समजतंय, पण हे जरी झालं तरी अमित जी येण्यासाठी मी उमेदवारी जर मागे घेतली तर ती निवडून येऊ शकणार नाहीत असं तिथलं समीकरण आहे। म्हणजे कसं? आणि म्हणून आम्ही ते समजवायला जाणार आहे। काही विशिष्ट जाती धर्माची लोक आहेत, काही जैन लोक आहेत, काही अन्य समाज आहे। तर या समाजामधली जी मनसेनेबद्दलची काही भावना आहेत ते आज मतदान करतील अशी स्थिती नाही आणि म्हणून हे सगळं समीकरण समजावून सांगण्यासाठी आम्ही राजसाहेबांकडे चाललो। एबीपी माझाच्या माध्यमातून तुम्ही हे समीकरण नेमकं काय ते जरा समजून सांगितलं तर मला असं वाटतं काही समाजांमध्ये मनसेनेबद्दलची असलेली जी राग आहे किंवा चीड आहे ही मताद्वारे प्रदर्शित होईल आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचे नेते आहेत ते अमितजी, त्यांचा अशा प्रकारे काही पराभव होऊ नये आणि म्हणून त्याला समीकरण आम्ही समजावायला राजसाहेबांना जाणार आहोत की मी उभा जर राहिलो तर काही अंशी अमितजींना निवडून येण्याची शक्यता वाढते। अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की राज ठाकरेंनी या समीकरणाचा अभ्यास नाही केलाही असेल ना? असं मी म्हणणार नाही केला नसेल, मोठे नेते आहेत ते, पण तळागाळात जाऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे। विभाग प्रमुख म्हणून 20 वर्ष काम केलं आहे। प्रत्येक गटामध्ये, प्रत्येक मतदार यादीमध्ये आणि प्रत्येक महानगरपालिका प्रभागामध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे आणि ते लक्षात असं येतं आहे की जर मी या ठिकाणावरून उभा राहिलो तर काही अंशी त्याचा फायदा होऊ शकतो। पण एक असं आहे की तुम्ही सकाळी एक वक्तव्य केलं की मी उमेदवारी अर्ज मागे घेतो, पण मनसेंनी देखील उमेदवारी मागे घ्यायला पाहिजे। हे नेमके कुठले उमेदवार आहेत, मुंबईचे की महाराष्ट्राचे? असं आहे, त्याच्यामागची भूमिका ही आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पुनश्च जर व्हायला हवे असतील तर महायुतीचे आमदारही जास्तीत जास्त निवडून आले पाहिजेत आणि जर मनसेने काही ठिकाणी उमेदवार उभे केले, ते जर उभे राहिले तर महायुतीचे काही आमदार हे त्यामुळे पराभूत होऊ शकतात आणि ही संख्या कमी होऊ शकते आणि म्हणून एक नाही, बऱ्याच ठिकाणी मुंबईत बरीच अशी ठिकाणं सांगता येतील की ज्या ठिकाणी मनसेनेने आपले उमेदवार उभे केलेले आहेत, त्यामुळे तिथल्या महायुतीच्या उमेदवाराला थोडंसं कठीण जाईल आणि म्हणून एक पक्षीय भावना, शिंदेसाहेबांबद्दल असलेलं प्रेम आणि महाराष्ट्राला त्यांनी दिलेलं नेतृत्व, त्यामुळे मला असं वाटतं आहे की तेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत। ते होण्यासाठी महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून येणं ही काळाची गरज आहे। एक असं आहे की माहीमच्या एका उमेदवारामुळे राज ठाकरेंचे इतर जे मुंबईतले उमेदवार आहेत, म्हणजे आपण वरळी पकडूया, दिंडोशी, अंधेरी, जोगेश्वरी, भांडूप, विक्रोळी
आणि कल्याण पश्चिम ग्रामीण भागातला जो भाग येतो तिकडे मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो असं देखील एक चर्चा चालू आहे की एक उमेदवारी आणि 10 जागा. हा आम्हाला तेच सांगायचं की मनसेने काही ठिकाणी उमेदवार उभे केल्यामुळे तिथल्या महायुतीला त्याचा फटका पडू शकतो. हे त्यांचं म्हणणं तेच आहे की एक माहीम मागे घ्या, आम्ही 10 मागे घेतो. 7 ते 8 साधारणतः त्यातलं. नाही, त्याचे डिटेल्स अजून काय आमच्यापर्यंत आलेले नाही, पण तिथे घेऊन सुद्धा इथलं जे समीकरण आहे माहीमचं, हे समीकरण आम्ही त्यांना समजावून सांगायला चाललो आहे की इथे तिरंगी लढत झाली तर अमितजींना संधी आहे आणि दुरंगी झाली तर जे काही विशिष्ट मतदार आहेत हे मनसेनेला मतदार करणार नाहीत आणि त्यांना विजय कठीण आहे. पण भाजप तर तुमच्या विरोधात उघडपणे बोलताय, उघडपणे काम करायला सुरुवात करताय. तुम्ही 1-2 वेळा राज ठाकरेंची भेट देखील घेतलेली आहे, गुप्तपणे तुम्ही भेट घेतलेली आहे, त्यांच्यात चर्चा देखील झालेल्या आहेत. मग आता तुम्ही वेळ घेतली आहे का, तुमचं काही राज ठाकरेंशी बोलणं झालं आहे का आणि आता तुम्ही थेट कृष्णकुंजवर चाललाय, शिवतीर्थावर? सॉरी, हां, शिवतीर्थावरती चाललो आहे. यापूर्वी काही राजसाहेबांना मी या विषयाच्या बाबतीत भेटलेलो नाही आणि बी जे पीचे जे काही प्रमुख नेते मंडळी जे काही बोलत आहेत हे त्यांचं वैयक्तिक मैत्री आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून सर्वांनीच पाठिंबा द्यावा असं फडणवीस साहेबांनी 1-2दा सांगितलेलं आहे आणि काही मंडळी जे आता सांगत आहेत ते त्यांचे वैयक्तिक राजसाहेबांबरोबरचे जे संबंध आहेत, मार्गदर्शन करतात असं मी म्हणणार नाही. त्यांची नातेगोती आणि वैयक्तिक संबंध आहेत तर ती जपण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण अमित सारख्या एका उमद्या राजकीय नेतृत्वाचा कुठेतरी बळी किंवा एक विश्वासघात असं होऊ शकतो जर समजा उद्या तुम्ही म्हणता की समीकरण मी समजवायला चाललो आहे, या समीकरणाचा त्यांनाही अभ्यास असेल, जसं की माहीम भागातला जो मुस्लिम भाग आहे, उत्तर भारतीय हे पहिल्यापासून मनसेवर साधारणतः नाराज राहिलेले आहेत. तर तुम्ही जे समीकरण मांडतायत ह्या समीकरणाचा कितपत फायदा होऊ शकेल? आणि आता उरलाय जवळपास एक 40-45 मिनटं उरलेली आहेत अर्ज मागे घ्यायला, तुम्ही अर्ज मागे घेणार नाही आहेत? नाही सर, त्याचा फायदा तिसऱ्याला कोणाला तरी होणार असेल आणि आमचं जे उद्दिष्ट आहे हे जर साध्य होणार नसेल तर अर्ज मागे घेऊन काय करायचं आहे. जर आमचं उद्दिष्ट महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून येण्यासाठी जर त्याचा उपयोग झाला असता तर आनंद होता. पण मी उमेदवारी मागे घेतल्यामुळे अमितजींचा मार्ग सोपा होतो असं होत नाही. इथे समीकरण वेगळी सांगतात ती आपण सामाजिक न्याय सांगितले आहे. मला असं वाटतं त्याचा विचार राजसाहेबसुद्धा करतील आणि म्हणून तेच समजवण्यासाठी आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आहे. पण सरवणकर साहेब, तुम्हाला एक प्रश्न नाही पडला का ज्या वेळेलापासून तुम्ही AB फॉर्म घेतला, उमेदवारी अर्ज मागे घेतला, 2019ला आदित्य ठाकरेंसाठी राज ठाकरेंनी उमेदवार दिला नव्हता, तर जो आग्रह तुम्हाला होतोय किंवा जो प्रेशर तुम्हाला येतोय तो UBTला होत नाही असं तुम्हाला कधी वाटलं ना, की का नाही होत आहे? आता ते का करत नाहीत त्यांना जास्त माहिती. मला असं वाटतं की आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस असेल तर कोणी त्याच्यावर प्रेशर आणू शकतो. तर इतरांच्या प्रेशरच्या बाबतीत मी काय सांगू आपल्याला. समाधान, तुला नाही प्रश्न पडला कधी? नाही, आता हे कसं वैयक्तिक प्रत्येकाचं हे असं काय कसं आहे, ज्यांनी त्यांना मदत केलेली त्यांनी मागणी करायची गरज होती पण ती नाही झाली. पण ते वैयक्तिक प्रत्येकाचं असतं, कुणाला कोणी मदत करावं न करावं, त्याच्यामुळे त्या बाबतीत आपण जास्त काही बोलू नाही शकत. अशी स्ट्रॅटेजी असू शकते की सदा सरवणकरांनी मागे घेतल्यावर UBT मागे घेऊ शकेल असं काही? नाही, मला नाही वाटत काही. नाही, मला काय वाटत नाही तसं. असं नाही नाही मला पण नाही वाटत. एक तुम्ही ठाम आहात की आता माघार नाही का, राज ठाकरेंनी परत मनधरणी केल्यावर काही चेंज होईल? नाही, असं नाही. राजसाहेबांना मी समीकरण समजवायला जायचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं जे समीकरण आहे, जी आकडेवारी आहे, समाजनी आहे, ही आकडेवारी लक्षात आल्यानंतर ते योग्य ते निर्णय घेतील असा विश्वास आहे मला. पण समाधान, एक भीती वाटते की माहीमची जर तडजोड नाही केली तर मुंबईभरामध्ये काही जागांवर फटका बसू शकतो? नाही, मला वाटत नाही असा फटका बसू शकतो. का प्रत्येकाचं जे काम असतं त्याला बघून मतदान करतात. जो माणूस काम करतो, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या काही मुंबईमध्ये योजना चालू आहेत, आज लाडकी बहीण योजना असून दे किंवा वयोश्री योजना असून दे, अनेक उपक्रम चालू आहेत. त्याच्यामुळे महायुतीचं काम खूप चांगल्या पद्धतीने मुंबईमध्ये चालू आहे. त्याच्यामुळे जनता जी आहे ही खूप हुशार असते, ते समजत आहेत की काम करतात, त्याच्यामुळे फटका बसत नाही. जो काम करेल त्याला जनता त्याच्या पाठीशी उभी राहते. विधान परिषदेची ऑफर, मंत्रिपदाची ऑफर ती धुडकावताय तुम्ही आणि परत रणांगणात उतरताय. उद्या जर समजा इंटरनली काही दगाफटका झाला तर पश्चाताप होईल? बिलकुल नाही. मी कधी वैयक्तिक स्वतःसाठी काही कधी मागितलंच नाही
आत्तासुद्धा शिंदेसाहेबांच्या त्या बंडामध्ये आम्ही जेव्हा सहभागी झालो, मी 2.5 वर्षात कुठलंही काही मागायला गेलेलो नाही. माझं मागणं वैयक्तिक नव्हतं, माझं मागणं आमच्या विभागातले जे मतदार आहेत, मागायचंच झालं तर मी त्या मतदारांसाठी मागेन, कार्यकर्त्यांसाठी मागेन, वैयक्तिक मला काही नको आहे. समाधान, मी परत सुरुवातीपासून एक प्रश्न विचारत आलो शेवटचा, लढणार की माघार घेणार? जनतेच्या जे मनात आहे की आमदार सदा सरवणकर यांनी जे काम केलेलं आहे त्यांचं माहीम विधानसभेमध्ये प्रत्येक कोपऱ्यात त्यांचं काम आहे. प्रत्येक जाती धर्मामध्ये, म्हणजे इकडे मराठी आहेत, इथे गुजराती, जैन, सर्व समाजामध्ये त्यांचं काम आहे आणि काम बोलतं. आणि मतदारांची इच्छा आहे की त्यांनी 100% उभं राहावं आणि त्याच्या पाठीशी मतदार आहेत. लढणार 100% लढायलाच आजकाल आपण, म्हणजे जे काम करतो तो माणूस निवडणूक लढतोच आणि तशा प्रकारे लढणारच. सरवणकर साहेब, शेवटचा प्रश्न नाही, अगदी एका वाक्यात, लढणार की माघार घेणार? हा, लढणारच. मतदारांची तशी इच्छा आहे. मात्र ते लढताना राजसाहेबांना विश्वासात घेऊन त्यांना समीकरण समजवण्याचा मी प्रयत्न करणार. नाराज होतील असं वाटत नाही? मला नाही वाटत, कारण मित्र आहेत, जवळचे आहेत. नाही, आमच्यासाठी मित्र नाही, आमच्यासाठी ते आदरणीय व्यक्तिमत्व आहे. पण मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करणार. समीकरण काय आहे ते मला असं वाटतं ते समजते. पण एक खंत वाटतं की हे जर आधी झालं असतं तर बरं झालं असतं. नाही, त्यांनी प्रत्येक यांनी प्रयत्न करत होते. शेवटी त्या सगळ्यांना माहिती आहे की मतदारांचा केवढा मोठा प्रेशर हे माझ्यावरती आहे आणि त्यामुळे काही गोष्टी योग्य वेळेलाच झालेल्या बऱ्या. चला, खूप खूप धन्यवाद तुम्हाला दोघांनाही, खूप खूप शुभेच्छा. तर हे होते सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं एक मत आहे की सदा सरवणकर यांनी निवडणूक लढली पाहिजे. कारण का गेली 15 वर्ष ते या माहीम विधानसभेचं नेतृत्व करतायत आणि आता जर ही विधानसभा सोडली तर ती आयुष्यभरासाठी शिवसेनेकडून निघून जाईल असं एक मत यांच्या कार्यकर्त्यांचं आणि सर्व नेत्यांचं आहे. त्यामुळे समाधान सरवणकर आणि सदा सरवणकर हे नुकतेच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन आता थेट शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात आहेत. त्यांना तिकडची स्थानिक समीकरणं समजून सांगण्याचा प्रयत्न करतील, परंतु यानंतर पुढचं राजकारण काय असेल हे येणारा काळच आपल्याला सांगेल. कॅमेरा पर्सन विजय देसाईसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.